येता येता वॉकिंगहून येता येता ब्रेड घेऊन आली. सँडविच ब्रेडची भाजी करण्यासाठी मूड आहे. चल, मी हा ब्रेड चिरत वगैरे नाही, मला हा असाच ब्रेड काढायला आवडतो आणि म्हणून मी हा ब्रेड असाच काढते. मस्त ही स्टाईल, कापाकापी नाही, नाहीतर सुरीने सुद्धा कापतात काही जण, पण मला ते हे आवडतं, हे असं करायला छान असं मस्त होतं. आणि मला मिक्सरमधनं पण काढायला आवडत नाही, कारण की मी मिक्सरमधनं काढत नाही, ते अगदी पीठ होऊन जातं, मला ते आवडत नाही. रव्याचं उपीठ खाल्ल्यासारखं होतं ते. तर मला हे अशा पद्धतीने ब्रेड तोडायला आवडतो. चला, आता कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, शेंगदाणे हे सगळं पाहिजे मला. आज मी ब्रेडची भाजी करायच्या ऐवजी आणि एक करणार आहे त्या तेलामध्ये, आणि मग ब्रेडची भाजी करणार, दाखवते. काही जण ह्याला ब्रेडचा चिवडा म्हणतात, पण चिवडा हा कुरकुरीत पाहिजे ना, आम्हाला मऊ पाहिजे. हा कुरकुरीत नको, मऊ 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 मस्त. कोण आलं बघून आले तेवढ्यात जाऊन. इथे कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक फार चिरायचा नाही. हा कांदा चिरलेला आहे, लिंबू वरनं पिळण्यासाठी, उपीटाला जसं करतो तसं, कांदे पोह्याला तसं. कढीपत्ता, शेंगदाणे, आलं आणि हिरवी मिरची. ह्या डोंगरावरती आता मीठ घालून घेते, म्हणजे कसं होतं, मीठ विसरत नाही. नाही तर बऱ्याच वेळेला आपण मीठ विसरतो, मग काय सगळे मूडच निघून जातं, होय की नाही. तुम्ही मला म्हणता की नेहमी साखर घालावी सगळ्या पदार्थात, तर मी हल्ली बिनधास्त साखर वापरते. ओके, जरी मी मिरची वापरणार असली तरी थोडासा रंग येण्यासाठी म्हणून तिखट घालणार आहे मी यावरती. तिखट आणि हळद, जरा रंग छान होतो. हे तेल टाकलेलं आहे मी, हे तेल जास्त आहे, तर मला त्यामध्ये आधी पापड सांडगे तळून घ्यायचे आहेत. मूड आलाय म्हणून आधी असं एवढंसं टाकून बघितलं, अजूनही तेल गरम झालेलं नाही आहे. तेल गरम झालं की ते वर येईल. हे पहा, तेल गरम व्हायला लागलेलं आहे, झालेलं आहे, म्हणून आधी थोडंसं टाकून बघितलं, नाहीतर मग कटकटीत होतात ना, नीट तळलं जात नाही. हे सर्व मी तळून घेते. चला, तळणीचं काम झालेलं आहे आपलं. एवढं तेल मला लागणार आहे ह्या ब्रेडच्या भाजीसाठी, तर त्यामुळे आता आपलं हे काम थांबवूया आपण. गॅस बंद केला मी, कारण की खूप गरम झालेलं आहे ते, म्हणून. यामध्ये जिऱ्याची फोडणी केलेली आहे, मोहरीची नाही करायची, जिऱ्याची छान लागते. कांदा टाकलाय, कढीपत्ता टाकलाय, शेंगदाणे टाकलेत. तर यामध्ये थोडासा हिंग टाकू आणि हळद. गॅस लावायचा विसरून गेला. चला, तरी ठीक आहे. चला, जास्त शिजवायचा नाही कांदा, रंग बदलू द्यायचा नाही, तर भाजी ब्रेडची छान होते. रंग बदलायचा नाही, रंग बदलायचा नाही. ब्रेडच्या तुकड्यांमध्ये आपण मीठ आणि साखर घालून घेतलं होतं. आता व्यवस्थित बारीकच ठेवलेला आहे गॅस, हलवूया छानपैकी. जर तेल जास्त झालं वाटलं तर ब्रेडचे 2 तुकडे आपण ठेवलेले आहेत, ते घालू शकतो. म्हणून 2 तुकडे नेहमी काढून ठेवायचे. काही वेळेला तेल जास्त होतं, पण नाही, झालेलं नाही आहे. एकदम मस्त.
कोथिंबीर घालूया आणि झाकून ठेवूया. सर्व छान मिक्स केलं आहे. गॅस बारीक ठेवायचा. एक 3-4 मिनटं ठेवूया आणि कोथिंबीर काढून घेतो वर. चला, हे पहा पाणी आलेलं आहे की नाही याच्यावर. वाफ परफेक्ट झालं. असं पाणी यायला पाहिजे. परफेक्ट वाफ. आता यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालूया, लिंबू पिळूया. एखादी बी पडली तर काय टेन्शन घ्यायचं नाही. ज्यांच्या तोंडात येईल ते बी काढून टाकतील. एवढं काय मोठंसं. पडणारच एखादी बी. हे बघा टाळी दिसायला लागली अगदी. चला, कोथिंबीरही टाकू. बी काढूया का? बी काढायला जाऊन सगळं हाताला लागते. त्यामुळे बी काढायचं नको, राहू दे. काढणारे काढतील ज्यांच्या तोंडात येईल. चला, मस्त दिसतंय, सुंदर. आता गॅस बंद आणि एकदा छानपैकी असं हलवू. आणि अरे जराशी लागली काय? नाही लागू द्यायची नाही खाली. कुरकुरीत नको आहे आपल्याला, मऊ पाहिजे ना. त्यामुळे चला, मस्त झालेली आहे. आता खाली उतरवून त्याच्यावर झाकून ठेवूया, नाहीतर खालनं ती लागेल. चला, याच्यावरती ठेवूया. ही हलकी असल्यामुळे कढई, त्यामुळे मला हे असं काम करता येतं एका हाताने. यावर आता झाकून मस्त तळण काढायच्या डब्यामध्ये तळण काढून ठेवूया. म्हणजे जेवायच्या वेळेला वगैरे खाता येतो, चहाच्या वेळेला खाता येतो. आजचा नाश्ता, ब्रेडची भाजी, कढी आणि सांडगे.